मित्रांनो, हा आहे सिंहगडचा डोंगर आणि डोंगरावर तुम्ही पाहू शकता सिंहगडचा हा टॉवर, हा आहे आकाशवाणीचा टॉवर आणि इतर मोबाईल टॉवर्स तुम्हाला दिसत आहेत. आज कबीर आणि कबीरची दोन मित्र ही नव्या धायरीपासून ते सिंहगडच्या या डोंगर पायथ्यापर्यंत सायकलिंग करत आलेले आहेत आणि खूप मजा करत आलेले आहेत. आता आपण आहोत सिंहगडच्या पायथ्याशी, जिथं खूप मोठा झरा या डोंगरातून वाहत येतो आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर दृश्य आहे. आणि या झऱ्यामध्ये हा भिजण्याचा आनंद कबीरचे मित्र आणि कबीर स्वतः घेतो आहे आणि खूप गमती चाललेल्या आहेत त्यांच्या. हा आहे श्रीश आणि हा आहे श्लोक. तुम्ही पाहू शकता समोर झरा, झऱ्याच्या वर आहे हा सिंहगड डोंगर. या बाजूला तुम्हाला वर दिसू शकतो सिंहगडचा डोंगर, त्याचा टॉवर आणि काय आहे तो झरा. या झरा पार्किंगपासून थोडासा पुढेपर्यंत असा छोटासा फाउंटन तयार झालेला आहे, धबधबा तयार झालेला आहे. त्या धबधब्याचा खळखळाटसुद्धा अतिशय मनाला खूप आनंद देणार आहे. या धबधब्याच्या वर थोडंसं पाहिलं तिथं आपल्याला वर दिसतो तो सिंहगड. तुम्ही पाहू शकता झरा लांबपर्यंत वाहत जातो आणि कबीरला बघा पाण्यामध्ये वाहत असलेली 10 रुपयाची नोटसुद्धा सापडलेली आहे. त्यामुळं कबीर आणखीनच जास्त खुश झालेलं आहे. नोट वाहत आलेली त्याला सापडली आहे, ना फाटली ना काय झाली, त्याला म्हणतात बघा लक. तर खूप छान एन्जॉय करतायत ही मुलं. हा धबधबा, धबधब्याचं पाणी पहा किती स्वच्छ आणि नितळ पाणी आहे. ते अगदी इतकं पारदर्शक आहे, खालची जमीन सुद्धा दिसते, इतकं छान पाणी आहे. आणि या दगडांवरून पडताना त्याचं सौंदर्य आणखीनच जास्त खुलतं. त्याचा खळखळाट आणि त्याचा आवाज, याचं हे संगीत जे तयार झालेलं आहे ते खूपच कानाला मधुर आणि आनंद देणार आहे. आणि त्यानंतर खळखळाट हा वाहत पुढे जातो आहे, पुढे परत लांबपर्यंत जात आहे. तुम्ही वर पाहू शकता की कशा पद्धतीनं हा कुठून झरा येतो आहे. इथले काही गावकरी इथं थोडंसं त्यांचे प्लेट्स वगैरे धुत आहेत आणि हा आहे तो खळखळाट पाण्याचा. नका जाऊ लांब.